नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी. MST CET 2025 असू दे किंवा महाराष्ट्र CET 2025 जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांची असेल, या सर्व CET ज्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी घेतलेले आहेत त्यांचे निकाल हळूहळू बाहेर येत आहेत आणि विद्यार्थ्यांना स्वतःचे पर्सेंटाईल हे कळत आहेत. त्यामुळं जे काही 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यवसाय कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छित आहेत, मग ते कोणत्याही शाखेमध्ये असेल, म्हणजे इंजिनिअरिंग असेल किंवा डिझाईन असेल, BEd असेल, जे काही असेल, जे काही वेगवेगळे कोर्सेस असणारे आहेत त्या कोर्सेसला प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला सीट मॅट्रिक्स किंवा सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स म्हणजे काय हे नेमकं माहीत असायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट जर आपल्याला कळाली, त्याचा नेमका अर्थ काय आणि ते कसं वाचायचं असतं आणि त्यावरून मग पुढील व्यवसाय कोर्सेसला जात असताना आपण कोणत्या पद्धतीनं महाविद्यालयाची निवड केली गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा करणार आहे. खरं तर हा व्हिडिओ इतका सुंदर होणार आहे कारण प्रत्येकाला आता गरज आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पाहावा असं मला वाटते आणि तो पाहाल. कारण तुम्ही जर व्यवसाय कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छित आहेत तर तुम्हाला मिळालेल्या पर्सेंटच्या आधारे पाटील कट ऑफ असेल किंवा जी काही माहिती असणारी आहे त्याच्या आधारे तुम्हाला पुढं आपल्याला कोणत्या महाविद्यालयाला प्रवेश मिळू शकतो हे समजू शकेल. आता सर्वप्रथम आपण सीट मॅट्रिक्स किंवा सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं प्रत्येक विद्यार्थ्यानं खूप गरजेचं आहे. सीट्स म्हटलं की तुमच्या लक्षामध्ये येतील जागा आणि मॅट्रिक्स हा शब्द जो असणार आहे तो मॅथमॅटिक्समधून आलेला आहे. आडव्या आणि उभ्या रेषांचा असणारा तक्ता, म्हणजे ज्या काही जागा असणाऱ्या आहेत त्या जागांचं डिस्ट्रीब्युशन ज्या तक्त्यांमध्ये केलं जातं तो तक्ता म्हणजे सीट मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ असा की साधारणपणे आपण असं गृहीत धरलं की महाविद्यालयासाठी म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तसंच हेच इतर अंडर कोर्सेस जे असतात, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आपण म्हणूया, त्यांच्यासाठी सुद्धा ते ॲप्लिकेबल असणार आहे. प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी म्हणजे जे कोर्सेस असणार आहेत त्याच्या किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती देणारा एक तक्ता किंवा माहिती, यात प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एकूण जागा, तसेच आरक्षित जागा किती आहेत आणि इतर कोटा किती आहे याची माहिती असते. म्हणजे थोडक्यामध्ये सीट मॅट्रिक्स म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे बघा, अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती मिळते. म्हणजे तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरातल्या महाविद्यालयाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा दूर अंतरावर असणाऱ्या महाविद्यालयाची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते आणि त्यामुळं सीट मॅट्रिक्स हा भाग खूप महत्त्वाचा असणारा आहे. त्यानंतर त्या महाविद्यालयामध्ये जे काही वेगवेगळे कोर्सेस चालवले जात आहेत त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते. त्या कोर्सेसच्या ज्या काही एकूण जागा असणाऱ्या आहेत त्यांची माहिती मिळते. त्यानंतर आरक्षित जागा जी असणार आहेत, वेगवेगळे जे प्रवर्ग असणारे आहेत त्या प्रवर्गासाठी किती आरक्षित जागा असणार आहेत यांची माहिती मिळते. आणि इतर कोटा म्हणजे कोटा अंतर्गत राखीव जागा ज्या असणार आहेत, मग अल्पसंख्याक असणारा आहे, मॅनेजमेंट कोटा असणारा आहे किंवा अन्य कोटा जे असणार आहेत त्या अनुषंगानं तिथं संपूर्ण माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे ही एकदा तुम्हाला माहिती मिळाली की या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे याचा एक अंदाज बांधता येतो. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश घेताना तुम्हाला अंदाज बांधता यायला पाहिजे की मला या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. यासाठी तुम्हाला सीट मॅट्रिक्स आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ येणार आहे, या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. नुसतं ते बघून चालणार नाही तर त्याचं वाचन, त्याचा अर्थ कळणं खूप गरजेचं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रत्यक्ष सीट मॅट्रिक्सचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या ज्या स्टेप्स असणार आहेत आणि त्याचा अर्थ आपण इथं आता समजून घेणार आहोत. इथं आपण टाईप करूया CET सेल. हे पहा, CET सेलला इथं क्लिक केलं की पेज ओपन होईल. इथं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टला क्लिक करा. इथं पहा हे पेज पुन्हा ओपन झालेलं असणार आहे.
इथं होम आहे, अबाउट अस त्यांच्याबद्दल माहिती आहे, CETs कोणकोणत्या असणारे आहेत, कोणत्या वर्षाच्या, आणि कॅप. बरोबर आहे. म्हणजे इथं हे कॅप असणार आहे, याच्यावर जाऊ शकता. किंवा तुम्ही इकडं ॲडमिशन प्रोसेस AY म्हटले 2025-26 याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक केलं तरी ते चालू शकतं. समजा इथं आपण कॅपला 2024-25 करूया. आता हे कॅप 2024-25 इथं ओपन झालं आहे. हे मोबाईलवर पण तुम्ही करू शकता. मोबाईलवर फक्त डाव्या बाजूला, वरच्या बाजूला अशा आडव्या 3 रेषा असतात. तिथं क्लिक केलं तर तुम्हाला हे कॅप वगैरे कुठल्या CETs आहेत वगैरे कुठल्या वर्षाचं तुम्हाला ते मिळू शकतं. इथं पहा, हे ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 म्हटलेलं आहे. तर इथं टेक्निकल एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, हे कुठं कुठं काय काय याची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळेल किंवा इथं लॅपटॉपवर पण मिळू शकते. इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पण दिसतात पहा. अंडर ग्रॅज्युएट जे कोर्सेस असणार आहेत ते साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आहेत पहा. तर यामध्ये हे ब्लिंकिंग जे होते आहे ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथं कुठला कोर्स पाहिजे, तुम्हाला डिझाईन पाहिजे का BTech पाहिजे, त्याच्यावर क्लिक करा. हे पहा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. थोडंसं खाली या. हे पहा, इथं म्हटलेलं आहे सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड फॉर प्रिव्हियस इयर्स. म्हणजे पाठीमागचा आहे, पाठीमागची काय अवस्था त्या महाविद्यालयाची आहे जिथं तुम्ही इंटरेस्टेड आहात ती माहिती तुम्हाला यावरनं मिळू शकते. इथं 2023-24ला आपण सीट मॅट्रिक्सचा आपण अभ्यास करूया. नंतर मग कट ऑफचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ काढूया. इथं 2023-24ला क्लिक करूया. हे पहा, इथं आलेलं आहे. इथं कॉलेजची लिस्ट आहे, पण त्यामध्ये कॉलेजची लिस्ट अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्टेटस किंवा टाईप ऑफ कॉलेज. टाईप ऑफ कॉलेज तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहे का, ॲडेड आहे का, अनएडेड आहे का, मायनॉरिटीचं आहे, हे माहीत पाहिजे. आणि तिथं स्टेटस, इथं जसं गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस म्हटलंय पहा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेज आहे. आणि ॲटॉनॉमस कॉलेज असल्यामुळं हे वाचन आपण डिटेलमध्ये करणार आहोत. परंतु गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस असल्यामुळं इथं होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा सीट्स तुम्हाला इंडिकेट केलेले दिसणार नाहीत. इथं डायरेक्ट स्टेट लेवलचंच मेरिट इथं कन्सिडर केलेलं असणार आहे. इथं मायनॉरिटीचा सुद्धा उल्लेख किंवा इन्स्टिट्यूट सीट्सचा उल्लेख सुद्धा तिथं असणार नाही. म्हणजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ॲटॉनॉमस असेल तर स्टेट लेवलचं मेरिटच कन्सिडर केलं जातं. जो मायनॉरिटीमधून विद्यार्थी येतोय त्याला मायनॉरिटी कॉलेजची यादी यामध्येच आहे, तुम्हाला ती शोधत गेला तर ती मिळू शकते. म्हणजे कॉलेजचं नेमकं ॲडेड आहे म्हणजे 100% गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहे का, ॲडेड आहे म्हणजे ग्रँटेबल आहे, अनुदानित आहे का, अनॲडेड आहे म्हणजे विना अनुदानित आहे का, मायनॉरिटीचं आहे म्हणजे अल्पसंख्याकचं महाविद्यालय आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि या तक्त्यामध्ये ते दिलं जातं. तर आपण एक उदाहरण म्हणून जे घेतोय ते तुम्हाला सांगतो. आता इथं पहा, एक एक पार्ट आपण व्यवस्थित समजून घ्या. इथं 2508 आहे पहा. 2508 इट इंडिकेट्स द कोड ऑफ कॉलेज रेकॉर्डेड इन पर्टिक्युलरली डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडं या महाविद्यालयाचा जो कोड असणार आहे म्हणजे 2508 म्हणलं की ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड हा तिथं त्या कॉलेजचं नाव तिथं असणारं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्याखाली टाईप ऑफ कॉलेज किंवा स्टेटस म्हटलंय तर ते जे असणार आहे कॉलेज ते अनएडेड असणारं आहे. त्यानंतर चॉईस कोड म्हटलंय पहा. चॉईस कोड जर आपण पाहिलं तर इथं पहिले 4 डिजिट्स हे इथं मॅच होत आहेत पहा. 2508 इथं पण 2508 आहे. म्हणजे इथं चॉईस कोडमध्ये 2508 म्हणजे ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड हे ते कॉलेज असणार आहे. आणि त्याच्या पुढचे जे काही डिजिट्स तुम्हाला 24510 इथं दिसतंय, इट इंडिकेट्स किंवा कोड ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
म्हणजे या 2508 ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा जो कोर्स असणार आहे त्याचा कोड असणार आहे तो 24510. म्हणजे या अंकावरनं इंडिकेट केलं जातं, कारण हेच अंक तुम्हाला चॉईस कोड म्हणून तिथं भरावे लागतात. यावरनं ते सगळं क्लिअर होत असतं. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे कोर्सचं नाव असणारं आहे. इथं SI म्हटलेलं आहे, म्हणजे सीट्स ऑफ इन्स्टिट्यूट आपण म्हणूया. इथं 120 इतके असणारे आहेत. आणि इथं पिवळी किंवा पिवळा रंग इथं दिसतोय पहा, तिथं म्हटलंय CAP सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सीट्स 108. लक्षात घ्या. म्हणजे कॅप थ्रू केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश किंवा केंद्रीभूत प्रवेश परीक्षा प्रवेश जे दिले जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला 108 सीट्स भरले जाणार आहेत. कितीपैकी? 120 पैकी. त्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे सीट्स किती आहेत? 90 असणार आहेत. मायनॉरिटी सीट्स 0 आणि ऑल इंडिया जे असणार आहे ते 18 असणारे आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं या दोन्हींची बेरीज 90 अधिक 18 केलं तर 108, म्हणजे कॅप थ्रू जे सीट्स भरले जाणार आहेत ते टोटल या कॉलेजमध्ये 108 इतके असणारे आहेत. इन्स्टिट्यूट सीट्स इथं म्हटलेलं आहे, तर इथं 12 सीट्स इन्स्टिट्यूट सीट्स असणारे आहेत. बरोबर आहे. आणि ऑर्फॅन 1 असणार आहे. आता हे 1 जे असणार आहे हे स्टेट लेवल मेरिटवर एक जागा ऑर्फॅनची भरली जाते. म्हणजे याला जे मेरिट लागतं ते स्टेट लेवलचं कट ऑफ असणार आहे, ते विचारात घेऊन ती एक जागा भरली जाते. त्यानंतर आता कॅटेगरी म्हटलेलं आहे पहा. कॅटेगरी ओपन आहे, SC आहे, ST, VJ, DT, NTB, NTC, NTD, OBC आणि त्यांची टोटल इथं दिलेली आहे. पुढं त्यांनी म्हटलंय जनरल ऑब्लिक लेडीज. हा खूप महत्त्वाचा भाग असणार आहे, हा चार्ट समजून घेणं. जनरल ऑब्लिक लेडीज. आता इथं ओपनच्या खाली 2 पार्ट्स केलेत पहा. G म्हणजे जनरल आणि L म्हणजे लेडीज. जनरल याचा अर्थ सगळे आले त्याच्यात पहा. म्हणजे इथं या जनरल कॅटेगरीमध्ये सर्व कॅटेगरीची मुलं आणि मुली त्यामध्ये असू शकतात. म्हणजे तिथं फक्त जेंट्स हा जी जनरलसाठी शब्द आहे, सर्वसाधारण सगळेच त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. त्यामुळं जनरलमध्ये मुलं आणि मुली असू शकतात. किती? हा त्या मेरिटवर अवलंबून असणार आहे. आणि L म्हणजे लेडीज म्हटलंय. Lचे जे काही सीट्स असणारी आहेत ती सीट्स मात्र फक्त लेडीजचीच भरली जाणारी आहेत. परंतु जी मध्ये लेडीज आणि जेंट्स एकत्र ती संख्या असणारी आहे. हे SC ला पण GL प्रत्येक कॅटेगरीला तुम्हाला इथं प्रवर्गासाठी G आणि L आहे. परंतु G म्हटलं की जनरलमध्ये लेडीज आणि जेंट्स हे येऊ शकतात आणि L म्हटलं की फक्त आणि फक्त लेडीजच असणारे आहेत. समजलं. आता HU म्हटलंय म्हणजे इथं होम युनिव्हर्सिटी असणारी आहे. सीट्स होम युनिव्हर्सिटी जनरलमध्ये 20 संख्या आहे पहा, इथं सीट्स आहेत. हे 20 मुलं आणि मुली मिळून असणारे आहेत. इथं 8 फक्त लेडीज असणारे आहेत. इथं देखील जनरलमध्ये 6 मुलं मुली असतील, लेडीज फक्त इथं 2 असतील. ST मध्ये 3 सीट्स आहेत, मग 3 मुलं असतील 3 मुली असतील किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन, म्हणजे दोन्ही तिथं जेंट्स आणि लेडीज असू शकणारे आहेत. हे प्रत्येक कॅटेगरीसाठी इथं उल्लेख केलेला आहे. ते एकूण 58 आपल्याला इथं ते दिसत आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ओपन कॅटेगरीला जनरलमध्ये 7 आहेत आणि Lमध्ये 3 आहेत. हे 3 पूर्ण लेडीज असणार आहेत, तर 7 मध्ये मुलं आणि मुली मिळून ते असणारे आहेत. बरोबर आहे. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते असं पाहायला मिळणार आहे. हे 25 सीट्स आहेत. PWD असं म्हटलेलं आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी, दिव्यांग असणारे आहेत. हे फक्त ओपन कॅटेगरीमध्येच तुम्हाला, हा जर मॅट्रिक्स पाहिला आपण सीट मॅट्रिक्स, तर यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीमध्येच हे 3 सीट्स दिसत आहेत. इथं पुढं कुठल्याही कॅटेगरीमध्ये PWD तुम्हाला दिसत नाही. त्यामुळं टोटलमध्ये 3च फक्त सीट्स असणारे आहेत. म्हणजे PWD कॉमन रिझर्व सीट 2 असणारे आहेत. त्यानंतर डिफेन्सच्या बाबतीमध्ये देखील तुमच्या लक्षात येईल की ओपन इथं 3च दिसत आहेत. म्हणजे हे 3 आहेत, म्हणजे कॉमन आहे, लक्षात घ्या. म्हणजे कुणीही असू शकतील. म्हणजे फक्त ओपन कॅटेगरीमध्येच असणार. इतर कॅटेगरीमध्ये तुम्हाला कुठंही ते दिसणार नाही. टोटल इथं 3 दिसत आहेत. बरोबर. डिफेन्स सीट्स 2.
आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS सीट्स 12 असं म्हटलेलं आहे. आता हे 12 इथं तुम्हाला कुठल्याही चार्टमध्ये वर इथं दिसत नाही पा, ते सेपरेट आहे. याचा अर्थ इथं स्टेट लेवल कट ऑफ विचारात घेतला जातो. म्हणजे त्यांचं वर्गीकरण इथं कुठं केलेलं दिसतंय का, तर नाही. तर इथं हे जे 12 सीट्स असणारे आहेत, हे 12 सीट्स भरत असताना स्टेट लेवलचा जो काही कट ऑफ असणार आहे त्यावर ते सीट्स भरली जाणारी आहेत. आणि ट्युशन फी वेवर स्कीम चॉईस कोड जो असणार आहे तो इथं शेवटी टी दिसतोय पा, टी येतोय, याचा अर्थ ते ट्युशन फी वेवर स्कीम चॉईस कोड असणारा आहे. हे दोन्ही इथं 6 सीट्स याचे असणार आहेत. हे EWS आणि TFWS हे जे सीट्स भरले जाणारे आहेत हे स्टेट लेवल कट ऑफच्या आधारे भरले जात आहेत आणि ऑर्फॅनचं पण स्टेट लेवल कट ऑफच्या आधारे सीट भरलं जाणारं आहे. त्यामुळं लक्षात घ्या की या पद्धतीनं याचं वाचन होणं हे गरजेचं आहे. हे आपण अनएडेड घेतलं, याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, PWD आहे, इतर सगळे आहेत भाग, म्हणून हा चार्ट विचारात घेतलेला आहे. म्हणजे या चार्टच्या आधारे तुम्हाला सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, मग त्या आरक्षित जागेसाठी असेल किंवा ओपन असणार आहे किंवा इतर कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती तुम्हाला मिळते. आणि या माहितीच्या आधारे त्या त्या महाविद्यालयाचा कट ऑफ जो पुढं व्हिडिओ तुमच्यासाठी काढणार आहे त्यावरनं मग महाविद्यालयाचा प्रेफरन्स तुम्हाला कसा द्यायचा हे मिळू शकतं. पण मित्रांनो, महाविद्यालयाचा प्रेफरन्स देत असताना तुमचं जे पर्सेंटाईल असणारं आहे ते पर्सेंटाईल आणि गेल्या वर्षी त्या पर्सेंटाईलच्या आधारे तुम्हाला अपेक्षित असणारी ब्रांच किंवा कोर्स त्याचा कट ऑफ पाहिल्याशिवाय काही करू नका. नाहीतर मोठ्या महाविद्यालयाचा प्रेफरन्समध्ये पहिल्यांदाच जर दिला तर तुमची अडचण होऊ शकते. त्यामुळं मित्रांनो, काळजी घ्या, या चार्टचा खूप चांगला अभ्यास करा. आणि कळत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तिथं काही सुचवायचं असेल सुचवू शकता. त्या पद्धतीनं तुम्हाला तो व्हिडिओ काढून यूट्यूबला उपलब्ध केला जाणारा आहे. पण पहिल्यांदा हे सगळी माहितीच नीट समजून घेणं खूप गरजेचं असणारं आहे. म्हणजे मला मिळालेलं पर्सेंटाईल त्याच्या आधारे मी कॉलेजचा प्रेफरन्स फॉर्म जो मला भरायचा आहे प्राधान्यक्रम तो मी भरला पाहिजे आणि त्याचा सराव तुम्ही आत्ता करा. कारण काहीचे निकाल येत आहेत, काहीचे आता MST CETचा निकाल 16 तारीख टेंटेटिव्ह डेट आहे, त्याच्या आत तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर माझी खात्री आहे की तुम्हाला फारसा त्रास तिथं फॉर्म भरताना येणार नाही किंवा प्रेफरन्सेस निवडताना. त्यामुळं सगळ्या गोष्टी कागदावर आणून सगळा अभ्यास करा, अडचण येणार नाही. परंतु एकदम मोठी झेप घेण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे पर्सेंटाईल कमी आहे तर मोठं महाविद्यालय, एक नामांकित महाविद्यालयाकडे आपण झेप घेतोय, तर आपणाला मिळालेल्या पर्सेंटाईलच्या आधारे मी कुठं प्रवेश घेऊ शकतो की जो मला अपेक्षित कोर्स असणार आहे त्याचा क्रम शोधणं, त्याची माहिती मिळवणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद. आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल प्रेस करा की यावर जे काही व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. धन्यवाद.